कधी पण कुठल्याही गावाला जर जायचं असेल तर सगळ्यात मोठं गोष्ट, तुम्ही ज्या शहराच्या बाहेर पडताय ना, तो शहरातलं ट्रॅफिक क्लिअर करून हायवेला जेव्हा लागायचं आहे तिथपर्यंत जो स्ट्रगल आहे, एक तर तुमच्या डोक्यात असतं की पट्ट दिशेने आपल्याला हायवेला लागून जिथं पोचायचं तिथं निघायचं आहे. आणि अशा गाड्या कुठलंही गाव घ्या तुम्ही, मोठं शहर घ्या, छोटं मिडल शहर घ्या, काही घ्या, सगळे रॉंग साईडनी पण येत असतात हे हुशार लोक. हे तर हे सगळं स्ट्रगल करत तुम्हाला बाहेर, किती बिंदास रॉंग साईडने येतात बघा. रिक्षावाले तर सगळे रॉंग साईडने येतात. चला तर मग आता हायवेला जॉईन झाल्यावरच निवांत भेटू. इथं माझ्यासारखाच चालेल नाही तर गाडी चालवायला. तो फायनली सिटीतला किऑस्क गर्दी सोडून हायवेला लागलो आहे. आणि हायवेवरती काही सिच्युएशन वेगळी नाही. सोलापूर पुणे हायवे तुम्ही जर ट्रॅव्हल करत असताल तर तुम्हाला माहिती आहे आता हा हायवे 6 लेन नाहीतर 8 लेन होण्याची खूप गरज आहे. कारण साऊथ कनेक्टिंग सगळे गाड्या इथनं जातात. तुम्ही बघू शकता हार्डली स्पीड 40 ते 50च्या मध्ये आहे माझं. सगळे ट्रक्सच दिसत आहेत. कधी निघा. आता पहिला असं होतं की स्पेसिफिक टाईम म्हणजे रात्री ट्रकवाले थांबायचे आणि सकाळी लवकर निघायचे, तर सकाळच्या टाईमला गर्दी असायची. नाहीतर मग त्याचे मोठे ट्रेलर्स असतात ते रात्री निघायचे, तर रात्री थोडं बहुत एक पिरियडमध्ये असायचं ट्रॅफिक. आता कधी निघा ट्रॅफिक लागणार. आता बघू कसं आणि खोटं आणि किती वेळ लागणार आहे. 3:15ला निघालोय सोलापूरहून. एक ट्रायपॉड घेण्यासाठी मध्ये 10-15 मिनिटं थांबलो होतो, कारण ट्रायपॉड विसरून आलो होतो मी. तर बघूया आता किती वेळ लागतं आणि होपफुली ट्रॅफिक कमी होऊन जाऊन दे. 4-4.5 तासात मला वाटतं आपण कात्रज गाठलं पाहिजे. थोडंसं आता गाडीत डिझेल भरायचं आपल्याला. सोलापूरच्या बाहेर पडल्यावरच मी पहिला हिंदुस्थान पेट्रोलियमला भरायचो. इथे एक आता सोलापूर सिटीतनं बाहेर पडल्यावरच भारत पेट्रोलियमचा एक पंप चालू झाला आहे. बरेच वर्ष झाले, 2-3 वर्ष आय गेस झाले असतील. मी आता साधारणपणे इथेच डिझेल भरतो. चांगला रिझल्ट भेटतो युजली भारत पेट्रोलियमचा आणि कंपनी ऑपरेटेड आहे, कुठल्या डीलरचं नाही आहे. तर घोळ व्हायचे, मिक्सिंग व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. होत नाही असं नाही आहे, पण कमी असतात. पाहू शकता इथे पण पंपावर चांगलीच गर्दी दिसू लागली आहे. इतकी गर्दी इथे कधी नसते. तर भरून घेऊयात आपण आपलं डिझेल इथे आधी. आता कसं आहे ना मित्रांनो, एकतर डिझेल पण शॉर्टेज आहे आजकाल कुठल्याही पंपावरती. तर आपण मोस्टली टाकी फुलच करून घेऊयात, म्हणजे पुढं कुठं काय लागलं परत काही टेन्शन नाही. या पंपावर पण कधी गर्दी नसती इतकी, आता वाढली येते पण गर्दी. बघू शकता ट्रक वगैरे सगळे तसेच थांबले तिकडे. आता तर आपण भरून घेऊयात. आता थोडंसं काही ट्रॅफिक कमी झालं आहे टेंभुर्णी क्रॉस केल्यावर. युजली टेंभुर्णीच्या आजूबाजूला आलं की ट्रॅफिक थोडं बहुत कमी होतं, पण तरीही तुम्हाला आता पॅचेस भेटतच राहणार आहे. आणि काही ऊन पण खूप आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे. पावसाळा काय चालू व्हायचं नाव घेईना. 15 तारीख होऊन गेलीत तरी. नाहीतर मग पावसात गाडी चालवायची मजाच वेगळी आहे. मला तर खूप आवडतं. थोडं रिस्की असतं, पण तुम्ही नीट ड्राईव्ह केलं, तुमची गाडी अप टू डेट ठेवली, सगळं व्यवस्थित केलं तर होतं. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी दोघांसाठी एक लाईफलाईन आहे पाण्याच्या संदर्भात. कारण इथे मोठे बॅकवॉटर्स आणि हे पाहू शकता तुम्ही उजनी धरण. पुण्याला तर अजून ऑप्शन आहेत. उजनी धरण हा सोलापूरचा मेन पाणी पुरवठ्याचा एक मात्र सोर्स. दुसरी एक भीमा नदी आहे आमच्या, पण इथे फार काय पाणी, मला वाटतं 90% इथूनच येत असेल उजनीतनं. त्याचीही क्वालिटीवरती आता खूप सारे प्रश्नचिन्ह आहेत, पण ठीक आहे चला. एनिवेज, तसं पण इंडियामध्ये क्लीन पाणी, स्वच्छ पाणी
याला फार काय महत्त्व दिलं जात नाही, जसं की बाहेर देशात दिलं जातं. त्यामुळे आपल्याकडे रोगराई पण जास्त आहे मित्रांनो. आधी मी कॉलेजमध्ये असताना ना मित्रांनो जवळपास 8 ते 10 तास लागायचे, सिंगल रस्ता असायचा पुण्याला जायला. आता 4 पदरी रेन झाल्यापासून 4-4.5 तासातच आपण जातो. इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्त्वाचं असतं ते ह्याच्यावरनं समजून येतं. पण त्या इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला असे पैसे पण मोजावे लागतात. टोल, ज्याला की टोल म्हणतात. तर जवळपास 300-350 रुपयेचं टोल मला टोटल पडतं पुण्याला जाताना. पण टेक्नॉलॉजी किती डेव्हलप झाली आहे मागच्या थोड्या वर्षामध्ये. आता त्यासाठी पैसे तर आपल्याला मोजावे लागतील. सगळं तर फुकट येणार नाही. सरकार काय काय म्हणून बेअर करणार. तर असे चेंजेस तर होतच राहणार आहे. बस रस्ते चांगले द्या, मग टोल घेतलं तरी आम्हाला काही हरकत नाही. से लेकर मिसाइल तक आज हर जगह. वाजलेत आता बरोबर 5 संध्याकाळचे. आपण निघालो होतो मित्रांनो जवळपास 2:15 वाजता सोलापुरातून. आता पोचलोय इंदापूरला. म्हणजे जवळ साधारणपणे 125 किलोमीटर काहीतरी आपण आलोय. इथून आता आपल्याला पुढे लागणार बिग वन आणि मग सगळं यवत वगैरे करत पुणे. म्हणजे हिशोबाने 7:30-8 पर्यंत आपण पुण्याला काहीतरी पोहोचू. पण आता चहासाठी कुठेतरी थांबावं म्हणतोय. जर एक चांगला धाबा भेटला कुठे. तसे माझे 2-3 लोकेशन आहे जे मी इथे थांबतो. एक यवतला आहे कंचन हॉटेलच्या बाजूला. कधी जर तुम्ही इथून जात असताल तर गायकवाड टी स्टॉल म्हणून आहेत, भरपूर आहेत गायकवाड टी स्टॉलच्या नावाने वाटेल. कंचन हॉटेलच्या बाजूला तिथे चहा आणि वडापाव हा तिकडचा मला आवडतो. तुम्ही पण खाऊन बघा कधी, दोन्ही पण मस्त मिळतात. पण त्याला वेळ आहे अजून, जवळपास तासभर मला लागतं तिथं लागेल जायला. तर त्याआधी जर कुठे चांगलं आपल्याला धाबा वगैरे भेटला तर आपण नक्की चहासाठी थांबू. कारण मला असं वाटतं बघा, दरवेळी काहीतरी नवीन ट्राय करत राहायला पाहिजे. कारण त्याशिवाय तुम्हाला अजून बेटर काय आहे ते मिळणार नाही. मी प्रयत्न करतो नवीन थांबायचा. आता मी मागच्या 2-3 वेळेपासून गायकवाड टी स्टॉलला थांबतोय. पण त्यात मी नवीन परत प्रयत्न करत असतो थांबायसाठी. बघूया आता, बघू काय भेटतं आपल्याला पुढं. तर एक छोटासा ब्रेक घेतला आता, थोडेसे पाय मोकळे करायला. अजून 105 किलोमीटर पुणे आणि 5 किलोमीटरवरती भिगवण दिसत आहे. साधारणपणे 2 तास लागतील. आणि आपली थार. मित्रांनो तुम्हाला या नंबरवरती जे पुणे 105 किलोमीटर, भिगवण 5 किलोमीटर लिहिले हे तर माहीतच असेल माझ्या हिशोबाने. हे सगळ्यांनाच माहीत असतं. हे जस्ट 65 नंबरवरती लिहिलं आहे 65. हा खूप जणांना माहीत असेल, नॅशनल हायवे नंबर असतो हा. तर सोलापूर टू पुणा हा जो नॅशनल हायवे हा 65 आहे. पण तुम्हाला हा 105 नंबर काय माहिती आहे का? हा 105 नंबर जर तुम्हाला दिसत असेल तर तिकडच्या दगडावरती पण लिहिलं आहे. तर हा 105 नंबर म्हणजे हा स्टोन नंबर असतो. तसंच ह्याच्या पुढे जो स्टोन असेल तो 106 ह्या बाजूला नाही तर ह्या बाजूला असेल. असं सिरियल नंबर असतं 101, 102, 103, 104. हे हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाला कुठल्या नंबरला आहे त्यांची नंबरिंग असते. तर ते 105 ते 104, 105 ते 106 ह्याच्यामध्ये समजा काम निघत आहे. नाहीतर कुठल्याही रेफरन्ससाठी इवन पेट्रोल पंपवाले जेव्हा ॲडव्हर्टाईज करतात त्यांनी ह्या नंबरवरनं काढतात की 105 ते समजा 140 या 130 यामध्ये आम्हाला या हायवे 65 नंबर हायवेवरती 105 ते 110, 120 या हायवेवरती स्टोन नंबरमध्ये आम्हाला पंपाची ॲडव्हर्टाईजमेंट काढायची आहे. तर बेसिकली आयडेंटिफिकेशनसाठी आहे. 65
नंबरच्या हायवेवरती 105 नंबरकडे जावा. हे मला वाटतं खूप लोकांना माहीत नसेल. हे नॅशनल हायवेज वगैरे हे त्यांच्या रेफरन्ससाठी आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे साधारणपणे 5:45. उन्हाळा असल्यामुळे अजून अंधार तर काय झालं नाही, तुम्हाला दिसतच आहे. पण दुपारपेक्षा आता क्लायमेट किती मस्त झाले बघा. अशा क्लायमेटमध्ये जबरदस्त एकदम छान वाटतं. ऊन नाही, थोडं थंड पडलेलं असतं. वरती थोडं आभाळ पण आलं आहे. सूर्यास्त व्हायला मला वाटतं किमान अजून 7 वाजणार आहेत. तर आता आपण छानपैकी एक चहा घ्यायला नक्कीच थांबू लवकरच. तर फायनली आपण पोचलो इथे गायकवाड टी स्टॉलला. आता आतमध्ये जाऊन पट्ट दिशेने वडापाव, एक चहा, पटकन दिशेने आटपूयात, कारण पुढे परत पुण्यामध्ये आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे संध्याकाळचं. तर आपल्याला इथं फार काही वेळ घालायचा नाही आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला जे बोलत होतो ना, तो हा वडापाव एकदा ट्राय करा, छान आहे. आउटस्टँडिंग असं काही नाही आहे, पण चहा आणि वडापाव तुम्ही मस्त ट्राय करू शकता. मित्रांनो, तर नमस्कार. काल जसं की तुम्हाला माहिती आहे, सोलापूर टू पुणे आपण ट्रॅव्हल केलं. काल रात्री 8:30 वाजता वगैरे पोचलो आहे मी. पण आल्यावर लगेच थोडेसे काम लागले, त्यामुळं परत व्लॉग करू काय शकलो नाही कंटिन्यू. तर आता आज दिवसभराचं कंटिन्यू करून आपण एकत्र ब्लॉग अपडेट करूयात. तर सोबत राहा व्हिडिओमध्ये. तर थोडंसं आता ट्रेड ॲनालाइज करत आहे. बघू, जर आपल्या ह्याच्यामध्ये बसत असेल तर दिवसाची सुरुवात ट्रेडिंगपासून करणार आहे. अजून काही मनासारखा भेटलेला नाही ट्रेड. बघूयात. हे काल बघा, हे काही शेतातनं घेऊन आलेत आपल्या सोलापूर टू पुणे. शेतामध्ये उगवून असं मेट्रो सिटीजमध्ये घेऊन यायचं म्हणजे वेगळं वाटतं, काहीतरी छान वाटतं. काल ट्रॅव्हल करून आलो. आता घरात पडून आज दिवसभर, दुपारपर्यंत तर काही काम नाही आहे. आता घरात बसल्या जागी काय शूट करावं हे विचार करत बसलो आहे. म्हणजे कधी कधी तुम्ही काही करत नाही, राईट, घरी बसून असतं, तेव्हा काय कंटेंट शूट करायचं. तुमच्याकडे काय सजेशन असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी विचार करून करून कंटाळलो आहे. आता डेली रुटीन दाखवायचं, पण पडलेलं असेल नुसतं तर तेव्हा काय दाखवायचं. तर तुम्हाला मी इथून आपलं एक व्ह्यू दाखवतो. मी राहतो सोलापुरात, पण आपलं पुण्यात इथे कात्रजमध्ये फ्लॅट आहे. स्वतःचा नाही, अजून भाड्यानेच आहे. व्ह्यू बघा, पुण्यामध्ये इतके बिल्डिंग्स आहेत. जेव्हा तुम्ही मोठ्या सिटीजमध्ये येता, छोट्या शहरातनं, हे पुणे जे म्हणतो ना आपण, झाडी प्रसिद्ध आहे त्यासाठी. खूप अजून पण तुम्हाला ग्रीनरी दिसते, हिरवगारपणा दिसतो आजूबाजूला. तर पुण्याच्या थोड्या भागांमध्ये राहिला आहे, जो 10, 15, 20 वर्ष पहिला जसं हिरवगार होतं पुणे, तर तेही राहिलेलं नाही. तुम्हाला इथं बघा मित्रांनो, इथे दिसतो आहे का हे सगळं हिरवा भाग? हा जो सगळा भाग दिसतो आहे ना, हा कात्रज स्नेक पार्क आहे. त्यामुळे इथे अजूनही इतकं हिरवापणा दिसतो आहे. तिथे एक सिंह का वाघ कोणतरी आहे, माझ्या अंदाजाने सिंह आहे. त्याचं जवळपास हे 2-3 किलोमीटर आहे, कारण असं फिरून जावं लागतं पूर्ण, त्यामुळे असं स्ट्रेट जाता येत नाही. त्याचा आवाज आम्हाला इथे घरामध्ये येतो त्या सिंहाचा. आणि स्नेक पार्क आहे, मी खूप आधी गेलो होतो, पण ते मला साप बघून कसं जर होतं, तर आपण तर काही जास्त जात नाही. पावसामध्ये हा इतका जबरदस्त क्लायमेट, इतका मस्त व्ह्यू दिसतो. पण पाऊस तर गायबच झाला की आपला. गाईज, तर थोडंसं सामान आणायला निघालं आहे, पण आता घरचं. तर पुण्यामध्ये आल्यावरती थोडं घरचंही काम करावं लागतं. इथे मागेच जायचं आहे आपल्याला सामान आणायला, पण मधून असा रस्ता नाही आहे आणि टू व्हीलर आपली पूर्णपणे खराब आहे, कारण इथे बंदच असते ती. मी इथे कधीतरी येतो. तर आता कार जी घेऊन आली, एवढी मोठी थार त्याच्यासाठी काढावं लागणार आहे, पण काय ऑप्शन नाही, कारण चालत जाऊ नाही शकत. जाऊ शकतो, तेवढं जवळ आहे, पण सामान येताना जास्त आहे. तर आपण जाऊयात आता, गाडी काढून बघूयात.
8व्या फ्लोअरवरच आहे आपलं घर आणि टोटल 11 फ्लोअर आहेत बघा. त्यात आपण 8व्या फ्लोअरला राहतो. जबरदस्त हवा सुटते त्यामुळे वरती हाईटवरती असल्यामुळे. ऑलरेडी बिल्डिंग डोंगरावरती आहे. हे तिथे आपली गाडी लावली आहे. आता इतकी मोठी गाडी काढून घेऊन जायची, पण चालणं जाण्यापेक्षा तर हा बेटर ऑप्शन आहे. ही आहे ज्युपिटर, पण ही बराच टाईमापासून वापरत नाही म्हणून आय डाऊट चालू होईल ती. तर मित्रांनो, पुन्हा एकदा परत मी घरी गेलो होतो. ज्युपिटर चालू होत नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं, पण चावी घ्यायला गेलो होतो. एकदा चालू करून प्रयत्न तर करू, कारण ती चालू नाही केली तर ती बंदच राहणार आणि गाडी तुम्हाला माहिती आहे बंद होत राहिली तर ती डॅमेजेस होत जाणार आहे. तर प्रयत्न करू. खूप जास्त किक मारावं लागणार आहे मला माहिती आहे, पण एक प्रयत्न. तर तिसऱ्यांदा मी वरती आलो आहे परत. तिसऱ्यांदा मित्रांनो तेच करायला आलो आहे. आता मी गॅस हे विचारलं होतं. पहिला खाली गेलो, दुसऱ्यांदा ज्युपिटरची चावी आणि तिसऱ्यांदा गॅस. हे नंबर लावायला जायचं आहे. एकाच कामासाठी 3दा. तुमच्यासोबत पण असं नक्कीच होत असेल आणि चिडचिड होती मला माहिती आहे असं केल्यावर. एकाच कामासाठी 3दा. पण काय करायचं, एक गोष्टी कधी कधी आठवतात. तर चालू करून बघूयात. पहिला तर पेट्रोल आहे का बघू, कारण ऑलमोस्ट मला वाटतं 6 महिने झाले आपण हे काय केलं नाही. गईस पेट्रोल आहे ह्याच्यामध्ये अजून तसंच तसं. टाकी तर एक नंबर आहे, म्हणजे पेट्रोल उडत नाही. थोडासा लुडकला होता तो. आता जरा सपोर्ट देऊयात थांबायला. हा स्टँड लुडकायला लागला कारण थोडंसं सरकून ठेवलं होतं ना मी. पूर्ण चोकचंच बाहेर आले राहू. गाईज मला वाटतं चालू झाली पाहिजे गाडी. स्टार्टर उचलते का बघू, मला तर डाऊट आहे. बेस्ट. ॲक्च्युली मागच बॅटरी बदलली होती आपण रिसेंटली आणि त्यानंतर परत गाडी वापरलीच नाही आहे. होपफुली चालू व्हावं. चालू हो भाई. एक नंबर. सहा महिन्यांनी चालू केली, 6 महिन्यांनी पण गाडी चालू झाली. पण याचा एक प्रॉब्लेम आहे, मागचा जो रिम आहे तो त्यातनं एअर लिकेज आहे. त्याच्यात 100% वारा गेला असेल. वारा नाही, सॉरी, हवा गेली असेल. ती आपण चेक करू. पण गाडी चालू झाली हीच मोठी गोष्ट आहे. थोडंसं ना आता चोक बंद करतो, कारण चोक बंद झाल्यावर मला वाटतं गाडी बंद पडेल. तर जसं की तुम्हाला म्हटलं हवा कमी होती, तर दोन्ही चाकात हवा आपण पहिला भरून घेऊया मग निघू पुढे. मित्रांनो, 6 महिन्यानंतर गाडी काढली, हवा भरली आणि गाडी टकाटक झाली आहे आपली. तर आता 2-3 कामं आहेत ते करायचे आहेत. घरगुती इस्त्रीचे कपडे वगैरे आहेत आपले रेग्युलर, तर तिथेच चाललो आहे आपण. मला डाऊट होता गाडी चालू होईल का नाही, कारण मी मागच्या वेळेस चालू करून बघितली होती. पण तेव्हा काय होतं ना, हे होतं थंडीचा सीझन होता, त्यामुळं इंजन लवकर तसं पण हे करत नाहीत. पण लकीली आज चालू झाली आहे. चला, आपल्याला मोठी गाडी आणायचं वाचलं तेवढं. मजेची गोष्ट सांगतो, ती जी बिल्डिंग दिसते ना तिथं आपण राहतो. इथून स्ट्रेट मला यायला जवळपास 1-1.5 किलोमीटर फिरून इथून यावं लागलं आहे. जे मी तुम्हाला वरनं सांगत होतो ना, हेच प्रकार होतं ते. तर इथे उमाशिवमध्ये आपलं गॅस कनेक्शन आहे. माझ्या वाईफच्या नावाने 2 कनेक्शन आहेत. तर एक कनेक्शन काढायचं आपल्याला, त्यासाठी इथं आलो आहे. आता बघूया कसं एंटरटेन करतात. तर 3 वेळा लिफ्टमध्ये खालीवर करून
ना गॅसचं काम झालं ना इस्त्रीच्या कपड्यांचा. 3पैकी एकच काम झालं आहे आणि तो म्हणजे आपल्याला पीठ मिळाले. तर परत जावं लागणार आहे. आता वाईफचं एकदा कॉल झाले सगळे ऑफिसचे, तर तिला सोबतच घेऊन संध्याकाळी निघेन. त्यांना काहीच एक खूपच भारी किस्सा झाला. मी जस्ट असं शूट करत होतो तो गॅस ऑफिसच्या बाहेर जाऊन. तर मला आतून दिसत नव्हतं, मला बाहेरून दिसत नव्हतं की आत काय चाललं आहे, पण आतल्यांना बाहेर तो ग्लास असतं त्यातनं दिसत होतं. मी शूट करून आतमध्ये गेलो आणि त्या रिसेप्शनिस्टचे डोळे असे फाटले होते. म्हणलं मॅडम मला गॅसचं काम आहे. मला हसायला चालू केलं. म्हणलं काय झालं? तर अरे तुम्ही मला वाटलं तुम्ही रिपोर्टर आहे सर, तुम्ही बाहेरून रेकॉर्डिंग करत होता. मी म्हणलं तुम्ही घाबरता कशाला रिपोर्टरला, तुमचे काम सरळ असतील तर. आणि इतकं हसत होती ते जीवात जीवाला मी सांगितलं मी नुसतं ब्लॉक करतोय म्हणून. तर करू नका ना असे धंदे काही घाबरण्यासारखे. गाईज सनसेट बघा, सनसेट अजून झालेला नाही आहे का झालं आहे, पण आकाशाचा कलर बघा कसलं जबरदस्त झालं आहे. किती सुंदर झालं आहे बघा सगळं क्लायमेट. तर आजचा ब्लॉग मित्रांनो इथंच संपवूयात. आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा.